ते भोईरवाडी या दोन टीम दरम्यान बॅटल. टॉस आम्ही या ठिकाणी केला आणि तो टॉस जिंकला तो म्हणजे भोईरवाडी टीमने आणि निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा आणि माणगाव टीमला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रण मात्र या ठिकाणी दिलं गेलंय. बघा सुरुवातीचे 4 षटक 20 मिनिटांचा टाइम अलर्ट या ठिकाणी असेल. आमचे स्कोरर क्लॉक सेट करतील आणि त्यानुसारच बॉल पाहिजे म्हणजे. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. भोईरवाडी टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र इन होताना आपल्याला पाहायला मोदी आहे. एका बाजूला असतील फलंदाज कृष्ण आणि त्यांच्या समवेत रोहित. हे सलामी फलंदाजांची जोडी. बॉलिंग ट्रॅकवरती पिवनच्या पहिल्या मॅटाची पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज यावेळेस येताना सागर आपल्याला पाहायला मोद आहेत. खेळाच्या दिशेने आपण वळतोय. मागचा सामना चांगला झाला परंतु अखेर आपण पाहिलं की चांगला परफॉर्मन्स केला आणि बॅटिंग करताना त्या धावा मात्र चेस केल्या गेल्या. तो सामना जिंकला गेला. पण यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आता न्यू मॅच आहे. या मॅच मध्ये किती धावा होतील? 86 धावा, हायेस्ट टोटल ऑफ द टुर्नामेंट टिल नाव जो आपण पाहिलेला आहे. परंतु मॅचच्या दिशेने आपण वळतोय आणि इथून मात्र खेळायला सुरुवात. विश ऑल द बेस्ट. लेट्स स्टार्ट द गेम. पहिलाच बॉल आखो टप्पाचा शॉर्ट हम फुल करण्याचा प्रयत्न. हाफ आर्म जॅक पाहायला मिळाला होता. बॉल लढवला गेला शॉर्ट काव कॉर्नरच्या झोन मध्ये. एक धाव तत्पूर्वी दोन खेळाडूंच्या माध्यमात पूर्ण केली गेली आहे. एका धावेच्या बरोबरीने फलंदाज कृष्णा स्वतःच आणि टीमचा अकाउंट मात्र ओपन करताना आपल्याला पाहायला मोदी. एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती जमा केली गेली आहे. ऑन स्ट्राइक एंड वरती जर्सी नंबर 45 रोहित. लोवर फुल टॉस. आतापर्यंत जर चेंडूची लाईन लेंथ आपण पाहिली तर 3 स्टंपच्या मधोमध लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आहे. खरं तर फुल टॉस बॉल वरती पण मोठा फटका आला नाही. याच्या आधी आपण हाकूट टप्पाचा बॉल पाहिला होता. त्याच्यावरती पण मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवलं गेलं फलंदाजांना. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. बॉलिंग करत असताना गोलंदाज सागर यांच्यासाठी 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा या स्कोर कार्ड वरती जमा होताना पाहायला मिळतील. संत सावध गतीने या ठिकाणी स्टार्ट करत असताना पहिल्या सत्राचा बॅटिंग टीम. यावेळेस पण बॅट वरली गेली आहे. लॉंग स्टॉप कडे बॉल. विकेट किपरला बीट काढून नशिबाची साथ. नसीब होगा साथ तभी तो बनेगी बात. आणि इथून मात्र 4 धावींसाठी नशिबाचा चौकार. श्री शरद दाभाडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे येऊन स्थानापन्न व्हायचे. नक्कीच राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेनगाव व शिवसेना शाखा मोठे वेनगाव यांच्याकडून सहर्ष स्वागत असेल. नेक्स्ट मॅच मध्ये पलाक्षी 11 जर्मन होराळे आणि त्यांच्या अगेन्स्ट बेकरे या 2 टीम पाहायला मिळतील. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. आगोटप्पाचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा होते का हा देखील मात्र एक प्रश्न असेल. विकेट किपर कॅच घेण्यापेक्षा ती कॅच सेलिब्रेट करण्याकडे जास्त लक्ष देत होते आणि आपण पाहिलं की त्याच्यामध्येच झेल जमिनीलगत दान केला गेला. आपण नेहमी म्हणत असतो की या खेळामध्ये यू हॅव टू होल्ड युअर नर्व्स इन दिस गेम. जे मी बऱ्याच वेळा सांगितलेलं एक्साइटमेंट तुम्हाला कमी दाखवायची असते आणि शांत डोक्याने खेळ करणं या खेळामध्ये महत्त्वाचं आहे. ओव्हर एक्साइटेड झाले होते आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं चेंडू हातातून निसटला गेला. धाव कोणती झाली नाहीये त्या बॉलवरती. डॉट चेंडू पाहिलाय. सरा बॅटने स्ट्रोक आहे. फील्ड डीप मध्ये बॉलला जज करण्याचा प्रयत्न. कॅच पण ड्रॉप झाली आणि तिथे चौकार पण गेलाय. 4 धावा. बॉल वरती मिळाल्यात नशिबाची साथ. एक लॉंग स्टॉप कडे विकेट किपरच्या चुकीमुळे गेलेला चौकार
आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाची चुकी, सोडाल झेल तर गमवाल खेळ. जखमेवरती मीठ चोळणारी फलंदाजी आता केली जाईल. वन बाउन्स ओव्हर द रोप. आणखीन एक 4 धावेंचा चौकार. नक्कीच आता मात्र प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. श्री सुयोग पालकर साहेब HDFC चे मॅनेजर साहेब यांच्याकडून प्रत्येक आयवा झेल साठी 200 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. नक्कीच ATM खुल्या केलं आता सुयोग सरांनी. नक्कीच या मात्र सुवर्ण संधीचा प्रेक्षकांनी लाभ घ्यायचा आहे आणि पारितोषिक जिंकायचं आहे. मगाशी आपण पाहिलं की राजा वजीर ग्रुप, दौलत ग्रुप यांच्या नावाने शिशिर थत्ते साहेबांनी बरीचशी पारितोषिकं दिली. इकडे आता सुयोगजी पालकर जे मोठे वेणगावचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि HDFC मध्ये सध्या तरी कार्यरत आहेत. त्यांनी सांगितलं की प्रत्येक आयवा कॅचला 200 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, धावा झाल्या त्या 14 धावा ऑन द बोर्ड. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज संतोष आलाय. हेलिकॉप्टर उडवलाय, मिनी हेलिकॉप्टर लॉन्च झालाय त्या ठिकाणी. लॉंग ऑनच्या झोन मध्ये चीप मध्ये फिल्डर आहेत, प्रोटेक्ट केलं जाईल आपल्या एरियामध्ये. धाव मात्र या ठिकाणी एक मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्वाचं आहे. थेंबे थेंबे तळे साचे अशी मराठीची म्हण आहे. जरी चौकार षटकार येत नसले तरी एकेरी दुहेरी धावा तुम्हाला एका चांगल्या टोटल पर्यंत घेऊन जातील. आणि त्याच्याच प्रयत्नामध्ये बॅटिंग टीम सध्या तरी पाहायला मिळते. एका 2 धावा चांगल्या बॉलवरती आणि त्याच्यानंतर खराब चेंडूवरती आक्रमण असा प्रयत्न राहिलाय. यावरती हवेमध्ये बॉल आहे. कॅचचा चान्स, फील्ड डाऊन द बॉल येतील आणि यावेळेस कोणतीच चुकी करत नाहीयेत. पकडला गेलाय झेल. पहिला धक्का बॅटिंग टीमला. फलंदाज बाद. नावलई गाजला जगात फेमस झाला. नावलई गाजला जगात फेमस झाला. अरे नावलई गाजला न जगात फेमस झाला. नावलई गाजला न जगात फेमस झाला. अरे आशिक पवार किती दिवाना नावलई गाजला. आशिक पवार किती दिवाना नावलई गाजला. आणि नावलई गाजला जगात फेमस झाला. अरे नावलई गाजला जगात फेमस झाला. नावलई गाजला न जगात फेमस. थँक्यू DC. सौरभ नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 या पोझिशन वरती इन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिलाच धक्का या ठिकाणी बॅटिंग टीमला दिला गेला. फलंदाज कृष्ण यांच्या पारीचा अंत होताना आपण पाहिला आहे. आणि रोहित आणि संतोष स्पीडअप करा मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजांना विनंती आहे. रोहित आणि सौरभ ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मी मगाशी सांगितलं होतं 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी असेल. क्लॉक सेट आहे या ठिकाणी, त्यामुळे तुम्हाला वेळेअभावीच षटकं पूर्ण करायची आहेत. या गोष्टीकडे दोन्ही टीम्सने मात्र लक्ष देणं महत्वाचं आहे. बॉलर तयार झाला. नेक्स्ट बॉल घेऊन लोवर फुल टॉस फ्रंट फुट वरून फ्लाइटेड फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या स्वतःच्या शक्तीचं प्रदर्शन करत असताना ठोकलाय षटकार.
जेंटलमॅन्स गेम, त्याच्यामुळे डिसिप्लिन नियमांचं पालन केलं तर योग्य असेल. पुन्हा एकदा आखोटप्पाचा बॉल ऑन साइडला वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठे फटके मारण्यामध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल, ताकद आणि टायमिंग हे तुमच्या बॅटिंग मध्ये असणं फार महत्वाचं आहे. ताकद पाहायला मिळते, टायमिंगचा अभाव आहे आणि त्याच कारणामुळे मोठे फटके एक्झिक्यूट झाले नाहीत. एका धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक 2चा खेळ संपला जाईल आणि ऑन द बोर्ड वरती धावसंख्या पाहायला मिळेल 25 धावा फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करणारी टीम भोईरवाडी संघाच्या. आता मात्र सौरभ भोईर यासाठी मात्र एक पारितोषिक लावलं जात आहे. प्रसाद चिंतामणी पालकर षटकार अटॅक साठी मात्र 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. पारितोषिकांची बरसात या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होती आहे, परंतु रोहितला आता रोहित व्हावं लागेल तरच त्यांची टीम या मॅच मध्ये एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकते. ऐवा झेल साठी देखील सुयोगजी पालकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक, जे फक्त प्रेक्षकांसाठी असेल. म्हणजे आजच्या रात्रीमध्ये जो खेळाडू खेळतोय किंवा आमचा कमिटी मेंबर जर कोणी ऐवा कॅच घेईल तर त्यांना ते पारितोषिक नसेल, फक्त प्रेक्षक त्यांनाच ते ऐवा कॅचचं 200चं पारितोषिक. सुयोगजी पालकर यांच्याकडून बॅटची कडा, नशीब बलवत्तर, नसीब भी बहादुरों का साथ देता है आणि इथून मात्र 4 धावांसाठी आलाय चौकार. बघा, ज्यांनी कोणी एंट्री गेटच्या मध्ये जर त्यांच्या 4 व्हीलर्स वगैरे पार्क केल्या असतील तर त्यांना विनंती आहे की त्या इकडे मंचाच्या मागे, मंचाच्या बाजूला बरीचशी जागा आहे, तिकडे आपण पार्क कराव्यात, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. प्लीज विनंती असेल. ज्यांचे या गाडींचे नंबर सांगितले त्या गाडी मालकांना विनंती आहे की आपण त्या थोड्या बाजूला घ्याव्यात. आणखी एक चांगला स्ट्रोक, स्लॉट मधला बॉल पाठवलाय आउट ऑफ द प्लॉट मध्ये. बारी बारी सबकी बारी आणि आता आली माझी बारी. षटकार. या दोन्ही गाडी मालकांनी लवकरात लवकर यायचे, कारण का या पुढे जी गाडी लागलेली ती अडकून बसलेली आहे. बघा त्वरित ज्यांच्या आपली गाडी बाजूला करून घ्यायची आहे. बघा ज्यांच्या गाड्यांचे नंबर्स या ठिकाणी अनाऊन्स केलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण आपल्या गाड्या थोड्या बाजूला घ्याव्यात. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. खरं तर षटकार आला आणि त्याच्यानंतर आखोटप्पाचा बॉल आहे, पुल करण्याचा प्रयत्न. इथून मात्र बॉल चाललाय शोल्डर हाईट ने विकेट कीपर कडे. या ठिकाणी मात्र आपल्याला डॉट बॉल घेताना पाहायला मिळेल. षटकाराचा मार बसल्यानंतर कमबॅक केलंय या षटकामध्ये या गोलंदाजाने. आणखीन एक बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड गॅप मध्ये आहे, एका टप्प्यावरती मस्तकावरती दिली आहे दस्तक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. परंतु जर या 2 फलंदाजांमधील कोणी 2 बॉल 2 षटकार मारले तर 7x लाईव्ह यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक मात्र होतं. येथे झेल कॅरी करायला हवा होता. कठीण संधी होती, परंतु कठीण संधी जरी असली तरी तुम्हाला कॅच कॅरी करायचीच असते.
ओव्हर नक्कीच. मात्र या ठिकाणी संपली आहे. श्री शिवगर्जना प्रतिष्ठान मोठे वेणगाव तसेच श्री महालक्ष्मी नवरात्रोत्सव मंडळ या दोन्ही मंडळाचे अध्यक्ष श्री अजयजी केलेटकर साहेब यांच्या इथे उपस्थिती झालेली त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे येऊन स्थानापन्न व्हायचे. अजयजी केलेटकर यांना आपण विनंती करूया की आपण यावं. पण तसेच श्री निवृत्ती पाण्याची केलेटकर मागणी. साहेब येथे उपस्थित झालेले तरी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. 42 झालेले आहेत. पाणी द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. आयोजकांना विनंती आहे की पाणी आपण पोहोचवायचं आहे. 12वा खेळाडू पाणी आपण घेऊन जावं. 42 धावा झालेल्या आहेत. 42 रन्स ऑन द बोर्ड. मोठे वेणगाव गावा आमदार चषक डीजे गीतू जिंदाजी धन्यवाद दिदी मास्टर. तसेच श्री विनय केलेटकर साहेब मी यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. तसेच रिक्षा युनियनचे खजिनदार सुरेश पालकरजी साहेब हे सुद्धा यांना सुद्धा मी विनंती करतो की राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव व शिवसेना शाखा मोठे वेणगाव आयोजित दमदार आमदार चषक 2026 मध्ये नक्की सहर्ष स्वागत असेल. दहिगाव ग्रामपंचायतीचे भावी सरपंच सुयोग देशमुख साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे येऊन स्थानापन्न व्हायचे. नक्कीच या शृंखलेमार्फत दमदार आमदार चषक मध्ये नक्की सहर्ष स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. 3 षटकांचा मात्र या ठिकाणी खेळ संपलाय. 42-42 धावा या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या आहेत. वैयक्तिक स्पेल मधला दुसरा आणि टीमचा चौथा षटक घेऊन सागर बॉलिंग ट्रॅक वरती मात्र सज्ज झालेत. यस टाइम अलर्ट या ठिकाणी नक्कीच असेल. ड्रिंक्स ब्रेक मध्ये तो टाइम पॉज केला गेला होता. 4 मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट करायची आहे. पहिलाच बॉल आणि ड्रिंक्स ब्रेक नंतर विकेट या ठिकाणी मिळतीये. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावांची बरसात करत होता रोहित त्यांना मात्र पवेलियनचा रस्ता दाखवलाय. इथे बॅटर आउट. असेल टप्पा पडलाय. बॉल खाली राहिलाय. लॉफ करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता त्या ठिकाणी. विदाऊट कनेक्शन नो रिॲक्शन जे बऱ्याचदा मी सांगितलंय. पंचांचा बाईटचा सिग्नल या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय आणि बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट नक्कीच केली जाईल. आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. खरं तर दिनांक 4 मे ते 7 मे रोजी ती स्पर्धा मात्र बामचा माळ दहिवली च्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्याबद्दल उल्लेख मी नक्कीच करेन ओव्हर ब्रेक जसा होईल. सरळ बॅटने पुन्हा एकदा ड्राईव्हर्स केलंय. वारंवार स्लॉट मध्ये बॉल. फुलर लेनचे चेंडू बरेचसे फेकले गेलेत. फुलर लेनच्या बॉलवरती जर तुम्हाला मोठे फटके एक्झिक्यूट करायचे असतील तुमचं बॅकफ्लिप जो आहे तो चांगला असणं गरजेचं आहे. तुमच्या बॉटम हँड्समध्ये ती पॉवर असणं फार महत्वाचं आणि फटक्यामध्ये टायमिंग या सगळ्या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. तेव्हा तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळेल. फुलर लेनच्या बॉलवरती मात्र ते मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यामध्ये. इथे मात्र बॅकफ्लिप पण चांगला आहे. बॉटम हँड मध्ये ताकद पण पॉवर जनरेट केली. बॅट स्विंग पण चांगला. टायमिंग पण आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार.
आता मात्र फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. राजा वजीर बादल ग्रुप श्री शिशिर थत्ते साहेब यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तसेच चौकार हॅट्रिक साठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. श्री शरद दाभाडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे येऊन स्थानापन्न व्हायचे. राणा प्रताप क्रिकेट संघ व शिवसेना शाखा मोठे वेनगाव आयोजित आमदार चषक मध्ये सहर्ष स्वागत असेल. रिव्हर्स खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता. पंचांकडे LBW साठी अपील करण्यात आली होती. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी लेग बाईटचा सिग्नल आला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. पारितोषिक नक्कीच या ठिकाणी आलंय. फलंदाज सौरभ यांच्या सलगच्या 3 बॉल 3 षटकारांसाठी 7x लाईव्हचे पूरबजी शेळके यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी दिलं जाईल. त्याच्याच बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विनयजी केलेटकर या बॉलला जर विकेट मिळवली तरी देखील 200 रुपयांचं पारितोषिक विनयजी केलेटकर यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी मात्र दिलं जाईल. इथून ऑन साइडला खराब चेंडू है, पैर पे गेंद तो बाउंड्री की सैर पे गेंद और दिशा से भटके तो पड़ेंगे फटके. इथून मात्र आला ह्या चौकार. धावा मात्र आपल्याला 55 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि शेवटच्या 6 बॉलचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी असेल. चला नेक्स्ट मॅच ज्या 2 टीमच्या दरम्यान आहे, मी पलाक्षी 11 जनुमान होराळे आणि त्यांच्या अगेन्स्ट बेकरे दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल देईन की आपण लगेच टॉस करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. दरम्यान ज्या स्पर्धेचा उल्लेख आपण केला होता खरं येणाऱ्या कालावधीमध्ये दिनांक 4 मे 2026 ते दिनांक 7 मे 2026 रोजी कर्जत तालुक्यातील माना सन्मानाची अभिमानाची स्पर्धा अर्थातच कैलासवासी रवींद्र किसन दिघे चषक 2026 आयोजन मात्र करण्यात आलेलं आहे. बामचा माळ इंदिरानगर दहिवलीच्या क्रीडांगणावरती मात्र ती स्पर्धा असेल. प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 1.5 लाख, द्वितीय क्रमांकासाठी 75,000 आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 35,000 रुपयांचं पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 बाईक त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. बॅटर बॉलर फिल्डरसाठी स्पोर्ट्स सायकल. जर या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर विजय पवार, महेश सावंत, सुयोग देशमुख, सुधीर पवार आणि काका दिघे यांच्याशी तुम्ही संपर्क करावा. सरप्राईज गिफ्ट पण प्रेक्षकांसाठी असेल. लकी ड्रॉच्या माध्यमातून कैलासवासी रवींद्र किसन दिघे चषक 2026 हा रणसंग्राम येणाऱ्या कालावधीमध्ये पण मैदानाच्या आतमध्ये आमदार चषकाचा रणसंग्राम आणि इथे मात्र आलाय हा षटकार. आयवा कॅचसाठी श्री सुयोगजी पालकर साहेब HDFC चे मॅनेजर यांच्याकडून प्रत्येकी आयवा कॅचला 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आणखी एक बॉल हवेमध्ये आहे. इथे मात्र डिस्टन्स नाहीये. फील्ड डीप मध्ये कोणती चुकी करत नाहीयेत. आप शेर तो मैं 1.25 शेर हे सांगताना इथून मिळाली विकेट. बॅटर होतील बाद. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. सौरभ भुईरसाठी म्हटलं षटकार हॅट्रिकला प्रसाद चिंतामणी पालकर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. तसेच कोणत्याही फलंदाजांनी षटकार हॅट्रिक मारली तर राजा वजीर बादल ग्रुप श्री शिशिरजी थत्ते यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तसेच
चौकार हॅट्रिक साठी 200 रुपयाचा पारितोषिक असेल. मैदानाच्या आतमध्ये पारितोषिकांची बरसात होतीये, परंतु इथे सिंगल धाव या बॉलवरती मात्र कन्वर्ट केली गेली. जीवन शेवटच्या डेथ ओव्हरच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती हा युवा गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकाराचा मार बसल्यानंतर कमबॅक मात्र त्यांनी केलंय. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक असं नेहमी म्हटलं जातं, त्यामुळे पलटवार या खेळामध्ये महत्वाचा आहे. बॅकफुटला गेले, येथून पंच करण्याचा प्रयत्न होता, ठप्पा पडल्यानंतर बॉल मात्र निघून चाललाय विकेट किपर कडे. संपर्क इथून पाहायला मिळाला नाहीये. सौरभ ज्यांच्यासाठी पारितोषिकांची बरसात मैदानाच्या आतमध्ये केली, परंतु त्या धावा त्यांच्या बॅटमधून येणं गरजेचं आहे, ज्याच्यासाठी पारितोषिकं लगावली गेली आहेत. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला, उंची जास्त लांबी नाहीये. इथे कॅच कॅरी होत असताना आणखी एक धक्का बॅटिंग टीमला. फलंदाज बाद. परत एक दहिवली संघाचा नामवंत गाजलेला अष्टपैलू खेळाडू म्हणजे बालादा धनवे यांची खरोखर रॉयल एंट्री झालेली आपल्या या मंचामध्ये. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेनगाव व शिवसेना शाखा आयोजित मोठे वेनगाव आमदार चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत असेल. तसेच श्री संदेश कराले साहेब यांचं सुद्धा या मुख्य व्यासपीठावर आगमन झालेले आहे. तसेच त्यांचं सुद्धा या आमदार चषकात 2026 मध्ये सहर्ष स्वागत असेल. श्री दयानंदजी केलेटकर साहेब तसेच श्री रंबाजी दादा संभाजी दादा पालकर यांना मी विनंती करतो की ती मुख्य व्यासपीठाकडे येऊन स्थानपन्न व्हायचे. श्री निवृत्तीदादा ढाकवल साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे येऊन स्थानपन्न व्हायचे. तसेच श्री दत्ता यादव काका यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे येऊन स्थानपन्न व्हायचे. तसेच श्री गणेश ढाकवल साहेब यांना मी सुद्धा विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे येऊन स्थानपन्न व्हायचे. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेनगाव व शिवसेना शाखा मोठे वेनगाव आमदार चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत असेल. शेवटचा बॉल होता या सत्रामध्ये. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. एक धाव झाली आणि दुसरी धाव घेता घेता येथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागतंय. एक धाव या बॉलवरती मिळाली आणि एका धावेच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावा बनवल्या गेल्या त्या म्हणजे बॅटिंग करत असताना भोईरवाडी टीमच्या माध्यमातून ऑन द टोटल 63 धावा येणारी मात्र आता 30 चेंडू आणि 64चं टार्गेट असेल टीम माणगाव संघासमोर. दरम्यान टॉस या ठिकाणी केला जाईल. इनिंग ब्रेक झालाय. पलाक्षी 11 जर्मन होराळे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना बेकरे या दोन टीम दरम्यान टॉस आणि टॉस करण्याची विनंती. निवासजी केलेटकर यांना विनंती आहे. निवास केलेटकर साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी आपण दोन टीम दरम्यान करायचं आहे. पाहुण्यांच्या सन्मानाकडे या ठिकाणी आपण जाणार आहोत. तत्पूर्वी टॉस आपण करून घेऊया. चला बेकरी टीम कॅप्टन दोन्ही कॅप्टन लगेच आपण दाखल व्हायचं. त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये बेकरी टीम चांगल्या फॉर्म मध्ये असलेला संघ कर्जत तालुक्यातील, त्यांच्या अपोजिट खालापूर तालुक्यातील होराळे संघ ज्यांनी पण बरीचशी पारितोषिकं जिंकलेली आहेत. चांगली मॅच होईल. टॉस आपण करतोय. निवास केलेटकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस. नक्कीच आता मात्र आरवन संघाचा आणि अष्टपैलू पलाक्षी खेळाडू 11 जर्मन होराळे यांनी टॉस जिंकलाय. प्रमोद धुले यांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे येऊन स्थानपन्न व्हायचे. आरवन संघाचा अष्टपैलू खेळाडू बाळादादा धनवी पण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं फटाफट स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत.
मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण बाळादादा धनवी यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये करावा. एक लेजंडरी क्रिकेटर आहेत. आपण पाहिलं की कर्जत तालुक्याचं नाव ज्यांनी फार मोठं केलेलं आहे या टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. दहिवली गावाकडून क्रिकेट खेळत असताना ते आमचे बाळादादा धनवी आणि कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन व्हावी याच्यासाठी पुढाकार जो घेतला होता बाळादादा धनवी आणि दीपक दादा राणे यांनीच सर्वप्रथम तो पुढाकार घेतला होता. आणि त्यानंतर कर्जत क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली गेली. म्हणजे त्या कर्जत क्रिकेट असोसिएशनच्या स्थापनेमध्ये पण बाळादादा धनवी यांची मुख्य भूमिका राहिलेली आहे. आणि आज आपण पाहतोय कर्जतचं क्रिकेट जे आहे ते मात्र अव्वल दर्जाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि बाळादादा धनवी यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करतोय. कॅमेरामॅन यांना विनंती आहे की आपण हे क्षणचित्र या ठिकाणी टिपायचे आहेत. अजूनही त्यांच्या बॅटिंगमध्ये तेवढीच धार आहे. एक जमाना त्यांनी गाजवलाय, परंतु आता एक का ते गाजवत आहेत असं म्हणायला पण हरकत नाहीये. बाळादादांचं पुन्हा एकदा आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. आणि 27-50 त्यांनी मात्र अर्धशतक जे आहेत 27 लगावलेली आहेत या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अजून पण मला वाटते होतील, कारण अजून पण त्यांचा फॉर्म तेवढाच चांगला आहे. आणि त्यानंतर सन्माननीय संदेशजी कराळे यांचा पण सन्मान या ठिकाणी केला जाईल. संदेशजी कराळे यांना पण विनंती आहे की आपण या सन्मानाला स्वीकारित करावं. आणखीन एक जबरदस्त क्रिकेटर बेकरे गावचे आणि कर्जत तालुक्यामधील एक अव्वल दर्जाचं क्रिकेटर क्रिकेटपट्टू म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. आणि संदेशजी कराळे साहेबांचं देखील आपण स्वागत या स्पर्धेमध्ये करत आहोत. धन्यवाद, आपलं देखील आभार असेल. निवाजी केलेटकर यांचा पण सन्मान या ठिकाणी केला जाईल. आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण निवाजी केलेटकर साहेबांचा देखील सन्मान करावा. स्वागत करूया सकल जनांचे आलेल्या या मान्यवरांचे असं म्हणत पाहुण्यांचा सन्मान आपण करतोय. आदरणीय निवाजी केलेटकर साहेब यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. त्याच्यानंतर आदरणीय सुरेश पालकर साहेब यांचा पण सन्मान या ठिकाणी केला जाईल. रिक्षा युनियनचे खजिनदार आहेत सुरेशजी पालकर यांचा पण सन्मान करूया. त्यांचे सुपुत्र नक्कीच मात्र प्रेक्षकांनी मात्र तत्पर राहायचंय. सोमेश्वरजी मसणे यांना देखील माझी विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील स्वागत या आमदार चषक 2026 मध्ये असेल. आदरणीय सोमेश्वरजी मसणे साहेब यावं, आपलं स्वागत. वेणगावचे जावई आदरणीय गणेशजी ढाकवळ साहेबांचं देखील आपण स्वागत या स्पर्धेमध्ये मात्र करूया. मुकाबले के अंदर चलेंगे दोस्तों. दूसरी पारी का आपको आगाज होता हुआ नजर आएगा. वेरी वार्म वेलकमिंग आमदार ट्रॉफी 2K26. आप सभी का स्वागत. रंचेस की शुरुआत होती हुई पहली गेंद तेज तर्रार आउटसाइड द ऑफ स्टंप की लाइन का इस्तेमाल किया. घुटना टेक स्टाइलिश स्ट्रोक मारने का वो प्रयास. गेंद बल्ले के अंदरूनी किनारे से टकराई जरूर थी. बैकवर्ड जोन में एक डॉट बॉल से आपको शुरुआत होती हुई इस रंचेस की नजर आएगी. अगर आप रंचेस के बारे में बात करेंगे तो 64 यानी 64 का टारगेट 30 गेंदों में सलामी बल्लेबाजों की जोड़ी चैतन्य और उनके साथ राजेंद्र, ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी है. बैकफुट पर गए थे, टैप करने का प्रयास था, लेग कट शरीर के करीब खेलना चाहते थे. कनेक्शन यहां पर बना नहीं. अंपायर का सिग्नल आएगा व्हाइट बॉल का. एक्स्ट्रा 1+1 बाय 1 गेट 1 वाला ये ऑफर था. 1+1 2 रन जो बैटिंग टीम के अकाउंट में एड ऑन किए जाएंगे और 2 रनों के साथ खाता खुलता हुआ बैटिंग करते हुए टीम मांडगांव का 64 के रन चेज में. अभिजित गोरे साहेबांना मी विनंती करतो. होराली गावचे उद्योजक यांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे येऊन आज स्थानापन्न व्हायचे. सौरभ P1 की पहली ओवर में ऑन साइड पर एक और बार आड़े बल्ले से वही प्रयास. यहां पर भी आपको वो टाइमिंग की कमी नजर आएगी, लेकिन 64 का रन चेज है. बैटिंग टीम क्या प्लान्स बनाए होंगे उन्होंने जब इनिंग ब्रेक हुआ था, क्योंकि क्रिकेट का खेल गेम प्लान स्ट्रैटेजीज टैक्टिक्स आर वेरी मच इंपॉर्टेंट. हमेशा मैंने इस बारे में बात की है और गेम प्लान से आपको चलना पड़ेगा कि इस ओवर में कितने रन लेने हैं, कौन से गेंदबाज को अटैक करना है, कौन से गेंदबाज के सामने डिफेंसिव खेलना है, कब आपको रनों को एक्सेलरेट करना है, कब आपको थोड़ा सा रक्षात्मक तरीके से खेलना है. ये सारी चीजें, लेकिन ये सुपला शॉट कमाल का
सर सूर्य कुमार यादव की याद दिलाई। बॉल जाएगी सीधा डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। नक्कीच आता मात्र एक चौकार आलेला आहे आणि लगातार 3 चौकारासाठी मात्र दौलत वजीर बादल ग्रुप श्री शिशिरजी थत्ते यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे आणि लगातार षटकार 3 सलग षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे। खरोखरच दौलत वजीर बादल ग्रुप श्री शिशिर थत्ते यांच्याकडून सुवर्ण संधी आहे फलंदाजांसाठी, तसेच प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे। श्री सुयोगजी पालकर साहेब HDFC चे मॅनेजर यांच्याकडून आईवा कॅच साठी 200 रुपयाचा पारितोषिक असेल। नक्कीच राजा वजीर ग्रुप, दौलत ग्रुप, शिशिर थत्ते साहब यहाँ पे है जिन्होंने इनामों की बरसात जरूर की। बैकफुट पर जरूर गए थे। एक और बार लेट कट का वो प्रयास आउटसाइड टॉप स्टंप वाइड लाइन के बाहर थी। अंपायर ने बाय फैलाकर बताया इट इज अ वाइड डिलीवरी। लाइन लेंथ में एज एन बॉलर यू हैव टू मेंटेन द एक्यूरेसी एंड कंसिस्टेंसी, जिसके बारे में मैंने हमेशा बात की है। क्रिकेट के खेल में गेंदबाज का रोल बहुत इंपॉर्टेंट है। बैटर विंस द मैचेस बट बॉलर विंस द टूर्नामेंट। और आज की बात करेंगे आईपीएल की, तो आरसीबी ने क्या गेंदबाजी की। 75 पर दिल्ली कैपिटल्स को ऑल आउट किया था। कमाल का बॉलिंग परफॉर्मेंस, लेकिन यहां पर गेंद हवा में। नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ, और ये कैच को कैरी करने के साथ पहला झटका। संस्कार आई है। एक और बार अंदरूनी किनारा था, वहां पर ही गेंद गई है। रनआउट का मौका, मिस कोऑर्डिनेशन, मिस कम्युनिकेशन, लेकिन गेंदबाज ने भी गलती कर दी है। कैरी नहीं कर पाए इस गेंद को। रनआउट की विकेट मिल सकती थी, मुंह का निवाला छीना गया। ये बिल्कुल आप कहेंगे रन यहां से भी पूरा होता हुआ आपको नजर आएगा। सिंगल हैज बीन कंप्लीटेड इन द ग्राउंड। सिंगल आपको यहां से जीत तक नहीं ले जा सकता। इक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दुरुस्त करवाएगा। 4-6 की बरसात मैदान के अंदर आपको करनी पड़ेगी। अभी नहीं तो कभी नहीं, यही है मौका, लगाओ चौका, क्योंकि यहां पर अगर आप जीतते हैं तो अगले मैच में मौका मिल सकता है। जड़ में डाली है, वाइड लाइन को क्रश करने वाली है गेंद। अंपायर ने बताया वाइड लाइन के बाहर थी ये। कितने एक्स्ट्राज इस ओवर में डालोगे सौरभ, ये सवाल आपसे जरूर आपकी टीम पूछेगी, क्योंकि 3 वाइड ऑलरेडी आपने डाल दिए हैं। एक्स्ट्रा रन आपकी टीम को मुकाबले से हाथ धो बैठने पर मजबूर करा सकती है। ये सोचना पड़ेगा, अच्छी गेंदबाजी की जरूरत मैदान पर होगी। रन आप एक्स्ट्रा दोगे तो प्रेशर बनेगा नहीं। एक और बार अनदर वाइड बॉल। कितनी गलतियां वाइड के बाद वाइड मैदान के अंदर आ रही है, और वाइड के साथ टोटल भी आपको इंक्रीज होता हुआ नजर आएगा। रन बनेंगे स्कोर कार्ड पर 12 रन। नक्कीच प्रेक्षकांसाठी मात्र सुवर्ण संधी आहे। आईवा कॅच साठी मात्र सुयोगजी पालकर साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल। HDFC चे मॅनेजर आणखीन एक वाइड बॉल, अनदर वाइड बॉल मैदान के अंदर आई है। क्या कर रही है, 3 लगातार वाइड हुई है, 5वीं वाइड बॉल इस ओवर की। तसेच प्रेक्षकांसाठी मात्र सुवर्ण संधी असणारे फायनल डे मध्ये एक सरप्राईज ग्रिप, अनोखे वेगळा लकी ड्रॉ गिफ्ट असणार आहे अजयजी केलेटकर साहेब यांच्याकडून फायनल डे साठी। देखिए इस मैदान के अंदर ये 3 में 3 वाइड जरूर आपने देखी है, लेकिन इस मैदान के अंदर एक रिकॉर्ड है।
लगातार एक गेंदबाज ने 13 वाइड डाले थे। अगर वो रिकॉर्ड टूटता है तो ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से 500 रुपए का इनाम गेंदबाज को दिया जाएगा, ऐसा उन्होंने हमें जरूर बताया। 13 वाइड लगातार इस मैदान पर डाले गए थे। ये इस मैदान का एक ऐसा रिकॉर्ड जो शायद टूटना मुश्किल नहीं, नामुमकिन हो सकता है। डॉट गेंद की आपको समाप्ति जरूर नजर आएगी। डॉट गेंद के साथ P1 की पहली ओवर, जिसे हम कहेंगे अलविदा। रन भरेंगे स्कोर कार्ड पर 12, एक विकेट के नुकसान पर 64 का पीछा करते हुए बैटिंग टीम मानगांव के 24 गेंदें बाकी और जीतने के लिए 52 रनों की जरूरत। नक्कीच वेनगावचे युवा उद्योजक गणेश खरात साहेब येथे उपस्थित झालेले, त्यांचा नक्कीच राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेनगाव व शिवसेना शाखा मोठे वेनगाव आयोजित आमदार चषक 2026 मध्ये नक्कीच शुभ सन्मान करण्यात येत आहे। गणेश दादांचा सन्मान आपण या मंचावरती मात्र करत आहोत। वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती आणि आदरणीय गणेश दादा यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करतोय। धन्यवाद, आपण आलात त्याबद्दल आपला आभार असेल। हवा में गेंद है, ये लटक सकती है, विकेट का चांस। खिलाड़ी गेंद चला, या ठिकाणी मी नक्कीच विनंती करेन, वीरा कन्स्ट्रक्शनचे सर्व यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आयवा कॅटच्या पारितोषिकांचा बादशाह हे नाव ज्यांना मिळालेलं आहे, सौरभ शेठ बोराडे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आणि त्याच्याच बरोबरीने कर्जत तालुका शिवसेनेचे उपसंघटक आदरणीय प्रसाद भाई पालकर यांना पण विनंती आहे की आपण यायचं व्यासपीठावर। आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। कैच यहाँ से जरूर अपने ड्रॉप होते हुए देखा। फील्डिंग टीम गलतियां करती हुई, गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती। हर बार मैंने इस बारे में बात की है, ये कैच जो आपने छोड़ा है मैच छोड़ने पर आपकी टीम को मजबूर करा सकता है। रन यहाँ से एक जरूर मिलेगा, टोटल पहुंचेगा स्कोर कार्ड पर 13। 51 रनों की जरूरत होगी आने वाली 22 गेंदों पर। ऑन साइड पर एक और बार कैच का चांस, filtered down the ball. This time he is not going to make the mistake taking the catch. Batter has to depart. Second wicket down. ठेवलाय आमदार चषक कासना लावलाय लाखाचा बक्षीस ठेवलाय आमदार हॅलो, चषक कासना धन्यवाद डीजे मास्टर, लाखाचा बक्षीस आमदार चषक धन्यवाद डीजे मास्टर। वेनगाव संघाचा अष्टपैलू खेळाडू सागर मोरे यांचा नक्कीच शुभ सन्मान करण्यात येत आहे ते। और 2 गेंदों पर 2 विकेट आती है तो 7x लाइव पूरब शेड़के की तरफ से 1000 का इनाम मयूरेश को दिया जाएगा। ये कोशिश जरूर की थी हाफ आर्म पुल की, लेकिन कामयाब हुई नहीं। अंपायर का सिग्नल देखना बहुत जरूरी है। 22 का सिग्नल बिल्कुल आएगा, 1 रन इस गेंद पर पूरी की जाएगी, लेकिन सिंगल डबल इक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दूर अस्त करवाएगा। कठिन परिस्थिति जरूर है, लेकिन आपको मैदान के अंदर कोशिश अपनी टीम के लिए करनी पड़ेगी। हौसला बना लिया ऊंची उड़ान का तो कद क्या नापना आसमान का, मन में जीत ठानी है, कोशिश करना जरूरी होगी। जड़ में डाली एक और बार तेज तर्रार यॉर्कर, लेजर गाइडेड मिसाइल ऑन पॉइंट ऑन लाइन पर, हिलना मत, चुप खामोश। डॉट गेंद मैदान के अंदर आई है। सुयोग जी पालकर जिन्होंने आईवा कैच के लिए 200 का इनाम लगाया,
वो खुद कह रहे हैं अब कि भाई आईवा कैच लो ताकि मैं 200 दे पाऊं। डॉट गेंद की समाप्ति जरूर है, आखिरी गेंद बचेंगी इस दूसरी ओवर में। 2 रन मात्र आई है, 1 विकेट भी आई है। 14 रन ऑन द बोर्ड, 50 की जरूरत जीतने के लिए अभी भी। कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डाउन द ग्राउंड, 2 खिलाड़ियों के बीच दरार, गेंद हो जाएगी फरार, आएगा नंबर 4। मोबाईल आणि टीव्हीवर बघा क्लॅरिटी त्याची खास. मोबाईल आणि टीव्हीवर बघा क्लॅरिटी त्याची खास. अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस. अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये थैंक यू डीसी। 4 रन आए और इसी 4 के साथ 2 ओवर की समाप्ति मैदान के अंदर आपको होते हुए नजर आएगी। 64 का पीछा करना है, रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 18 रन फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। टीम बैटिंग करते हुए मानगांव के लिए 64 का रन चेज है, 18 गेंदें बचेंगी और जीतने के लिए 46 रनों की जरूरत मैदान के अंदर। रिक्वायर रन रेट की बात करेंगे तो 15.5 के करीब का रिक्वायर रन रेट जो आपको मेंटेन करना पड़ेगा। पिछले ओवर की आखिरी गेंद 4 जो आया वो राहत की सांस दिलाता हुआ नजर आया, लेकिन 5 गेंदें अच्छी डाली थी। एक खराब गेंद जो किए कराए पर पानी फेरते हुए नजर आई। मैं हमेशा कहता हूँ क्लास में 10 अच्छे बच्चे हो, एक खराब हो तो पूरी क्लास को बिगाड़ देता है। ओवर में 5 अच्छी गेंदें हो, एक खराब हो तो पूरे ओवर को बिगाड़ देती है। और वही आपने देखा कि 5 अच्छी गेंदें डालने के बाद मयूरेश ने आखिरी गेंद पर जो चौका खाया वो बैटिंग टीम को मजबूत बनाता हुआ नजर आएगा। लोअर फुट टॉस थी, ये स्ट्रेट डाउन द ग्राउंड वाला ये स्ट्रोक, ताकत का इस्तेमाल किया जा रहा है। टाइमिंग की कमी आपको नजर आएगी, सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली को टेढ़ी करने की जरूरत होती है। यू हैव टू ट्राई समथिंग डिफरेंट टू गेट द रन्स। करना पड़ेगा बल्लेबाजों को, रास्ते मिलते नहीं है तो आपकी मेहनत से वो रास्ते बनाने पड़ेंगे इस मैच में। 2 गेंदों पर 2 छक्के आती है तो गणेश पालकर साहब और गणेश खरात साहब इनकी तरफ से 500 रुपए का इनाम बल्लेबाजों को दिया जाएगा। लोअर फुट टॉस थी, एक और बार ड्राइव जरूर किया है, डीप में फील्डर तैनात है, मिस फील्डिंग की गई, गलती नहीं चलती, गेंद को अंतिम लम्हों में रोका जाएगा। तब तक रनिंग बिटवीन द विकेट की बात करेंगे तो अच्छी रनिंग यहां से जरूर पूरी की जाएगी। लगातार 3 षटकारासाठी नक्कीच पारितोषिक लावलं जात आहे। राजा वजीर बादल ग्रुप श्री शिशिरजी थत्ते यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल, तसेच चौकार हॅट्रिक साठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल। फलंदाजासाठी नक्कीच सुवर्ण संधी। हाफ ट्रैकर बॉल थी, हवा में गेंद जरूर गई है, फील्डर पहुंच नहीं पाएंगे। नो मैन स्टैंड देयर, 1 रन पूरा किया गया। राजा वजीर ग्रुप, दौलत ग्रुप, शिशिर थत्ते साहब यहाँ पर है और उन्होंने कहा जब तक मैं हूं इनाम रुकेंगे नहीं। 3 में 3 चौकों के लिए 200 और 3 में 3 छक्कों के लिए 500 का इनाम। राजा वजीर ग्रुप, दौलत ग्रुप, शिशिर थत्ते साहब इनकी तरफ से बल्लेबाजों के लिए यहां से दिया जाएगा। सुयोग जी पालकर इनकी तरफ से आईवा कैच के लिए 200 का इनाम है। यानी बल्लेबाजों की, गेंदबाजों की सोना चांदी, दर्शकों के लिए भी मौका, इनामों की बरसात इस पूरी टूर्नामेंट में होती हुई। एक और बार हवा में कॉटन बॉल का चांस, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे। मानगांव टीम दलदल में पांव धंसते हुए, बीज भंवर में नैया गोते खाते हुए, ये नैया क्या डूबेगी या किनारे लगेगी ये तो वक्त बताएगा, लेकिन मैदान के अंदर विकेट जाएगा। नक्कीच फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल। लगातार 3 षटकारासाठी स्वर्गीय वासुदेव परशुराम केलेटकर यांच्या स्मरणार्थ विनय केलेटकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल। तसेच फायनल डे साठी सुवर्ण संधी, एक अनोखे बक्षीस लावलं जात आहे।
श्री गणेश खरात साहेब यांच्याकडून फायनल डे साठी लकी ड्रॉ एक सरप्राईज ग्रिप असणार आहे. तसेच वासुदेव परशुराम केलेटकर यांच्या स्मरणार्थ अजय वासुदेव केलेटकर यांच्याकडून सुद्धा प्रेक्षकांसाठी फायनल डे साठी एक सरप्राईज गिफ्ट असणार आहे. नक्कीच सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की या संधीचा नक्कीच लाभ घ्यायचा है. लोवर फुल टॉस दिए, यहाँ पर भी आपको ऑन साइड पर ड्राइव नजर आएगा. सिंगल पूरा किया गया, एक के साथ संतुष्टि. मुकाबले में पूरी तरीके से भोईरवाड़ी टीम अपनी पकड़ को मजबूत करती हुई 3 ओवर का खेल आपको समाप्त. मैदान के अंदर आपको नजर आएगा. चला मी विनंती करेन पुन्हा एकदा वीरा कन्स्ट्रक्शनचे सर्व आणि यशस्वी उद्योजक, तरुणांचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि वेडगाव गावामध्ये कोणती स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेच्या मागे भक्कमपणे जे उभे असतात ते सौरभ शेठ बोराडे यांना विनंती आहे की आपण यायचं आहे व्यासपीठावरती आणि त्यांच्या समवेत आणखीन एक डॅशिंग तरुण तडफदार व्यक्तिमत्व, खरंतर शिवसेना कर्जत तालुका संघटक देखील ते आहेत आदरणीय प्रसाद भाई पालकर यांना पण विनंती आहे की यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. बारह गेंदें बची है और जीतने के लिए 40 रनों की जरूरत. बैटिंग करते हुए टीम मानगांव के लिए नजर आएगी. रिक्वायर रन रेट की बात करेंगे तो 20.00 की रिक्वायर रन रेट जो मेंटेन करनी है इस टीम को. कि यहाँ से वो चमत्कार होगा, क्या चमत्कार को नमस्कार ये कहने का मुझे मौका मिलेगा. मयूरेश के हाथों में गेंद थमाई गई है. खुद की दूसरी और टीम की तरफ से चौथी ओवर लेकर आएंगे मयूरेश. 3 में 3 विकेट अगर मयूरेश ने इस ओवर में लिए तो 7x लाइव पूरब जी शेड़के इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम मयूरेश को जरूर दिया जाएगा. राजा वजीर ग्रुप, दौलत ग्रुप, शिशिर थत्ते साहब इनका भी इनाम है. 3 में 3 चौकों के लिए 200 और 3 में 3 6 के लिए 500 का इनाम. चलिए मयूरेश 12 में 40 का ये समीकरण. लोअर फुल टॉस थी, ऑन साइड पर मारने की कोशिश, लाइन लेंथ पहचान नहीं पाए, चारों खाने चित करने वाली ये गेंद थी. डॉट गेंद के साथ शुरुआत की है मयूरेश ने. मयूरेश कमाल का ये खिलाड़ी है, टीम के लीडिंग गेंदबाज और अच्छा परफॉर्मेंस अभी तक करते हुए बल्लेबाजों को जकड़ कर रखा है. मानगांव टीम यहां से रन बनाने पड़ेंगे वरना मैच निकल भी सकता है. पैडल स्वीप का ये प्रयास, एक और डॉट बॉल. डॉट गेंदे आपके टीम के लिए खतरे की घंटी है. डॉट गेंदे आपके टीम को घर वापसी का रास्ता दिखाएंगे. डॉट गेंदे आपके टीम को मुकाबले से दूर लेकर जाएंगी. ये सोचना समझना पड़ेगा, अभी नहीं तो कभी नहीं. न पद बड़ा न कद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो खिलाड़ी बड़ा. 10 में 40 कठिन है, करना पड़ेगा, रन बनाने पड़ेंगे. एक और बार अंधाधुन बल्लेबाजी, बल्ला घूमा, कहीं पर निगाह कहीं पर निशाना. ये लगी तो छगी पर छगी नहीं लगी. एक और डॉट गेंद आई है. 9 गेंदें बची है और जीतने के लिए 40 की जरूरत. 2 गेंदों पर 2-6 भी अगर आती है तो राजा वजीर ग्रुप, दौलत ग्रुप, शिशिर थत्ते सावन की तरफ से 500 का इनाम और 2 में 2 चौकों के लिए भी 200 का इनाम जरूर दिया जाएगा. तसेच षटकार हॅट्रिक साठी श्री गणेश खरात साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक असेल. बल्ला घूमा है, एक और डॉट गेंद की समाप्ति है. पूरब शेड़ के 7x लाइव जिन्होंने 3 में 3 विकेटों के लिए 1000 लगाए थे, ये मेडन ओवर का चांस है. 2 में 2 अगर और डॉट आती है तो पूरब जी शेड़ के 1000 देंगे मेडन ओवर के लिए भी, ऐसी उम्मीद में करता हूँ. क्योंकि 3 में 3 विकेट नहीं सही, लेकिन मेडन ओवर आता है तो ये मैच पूरी तरीके से जीत की तरफ अपनी टीम को वो लेकर जाएंगे. बैकफुट पर गए थे, टैप करने का प्रयास था, रनआउट का मौका बनेगा. डायरेक्ट हिट हुआ है और अंपायर का क्या मानना, ये देखना बहुत जरूरी. 22 का सिग्नल, 1 रन कंप्लीट है यहाँ पर. मेडन ओवर
होने की संभावना आपने जरूर देखी थी, लेकिन ये एक्स्ट्रा रन है 22, लेग 22 जो गेंदबाज के खाते में नहीं जाती है अमूमन, यानी एक और गेंद डॉट आती है तो मेडन ओवर टेक्निकली एज पर द क्रिकेट रूल आप कह सकते हैं। यहां पर भी बल्ला घूमा है और विकेट क्या आई है, बिल्कुल अंपायर फिंगर गोज अप। एक और छटका बैटिंग टीम और ये टेक्निकली मेडन ओवर कह सकते हैं आप, विकेट प्लस मेडन। देखिए शिशिर थत्ते साहब ने मुझे बताया जरूर कि राजा वजीर ग्रुप, दौलत ग्रुप और गणेश शेठ पालकर इनके नाम से शिशिर थत्ते साहब इनकी तरफ से अगर 3 में 3 विकेटें आती है, हैट्रिक होती है तो 500 रुपए का इनाम गेंदबाजों को दिया जाएगा और 3 में 3 6 आते हैं तो बल्लेबाजों को भी 500 का इनाम जरूर दिया जाएगा। बिल्कुल 7x लाइव पूरब जी शेर के मैंने कहा था कि विकेट नहीं आई लेकिन मेडन आती है तो भी देंगे क्योंकि पूरब शेर के एक दिलदार हस्ती है और जिन्होंने कहा कि 1000 हमारी तरफ से जरूर दिए जाएंगे मयूरेश को। हाफ ट्रैकर बॉल हैमर करने की कोशिश और ये मैच में पूरी तरीके से जान बचे नहीं है, 5 गेंदें बाकी, जीतने के लिए 38 रनों की जरूरत, 5 में 5 6 भी आती है तो बनेंगे 30, नहीं बन सकते 38, यानी ये मुकाबला बहुत दूर निकल चुका है। बैटिंग टीम से शुरुआत में अगर वो कोशिशें होती तो वो मजा आता, लेकिन यहां पर अब देर कर दी मेहरबा आते आते ये मुकाबला बहुत दूर निकल चुका है। ऑन साइड पर बढ़िया स्ट्रोक, लेकिन अब क्या फायदा जब चिड़िया चुग गई खेत, ये मिलेंगे 6 रन। एक और बार बल्ला घूमा, यहां पर भी वो कनेक्शन नहीं, डॉट गेंद की समाप्ति मैदान के अंदर आपको नजर आएगी। यह मुकाबला बैटिंग टीम की तरफ से बहुत दूर निकल चुका है, लेकिन अभी भी शिशिर थत्ते साहब का इनाम जीतने का मौका है। 3 में 3 विकेटें लेंगे तो 500 रुपए जरूर मिल सकते हैं। और उड़ाया जरूर, हवा में ऊंचाई है, दूरी नहीं, खिलाड़ी गेंद के नीचे, कैच को ड्रॉप किया। अगर ये मुकाबला क्रूशल मोमेंट पर होता तो आपको इस कैच का महत्व पता चलता। भले ये मुकाबला ऑलमोस्ट आप जीत क्यों ना गए हो, लेकिन एफर्ट आपको हमेशा देना पड़ता है। 100% कमिटमेंट, 100% एफर्ट, जिसकी बात मैंने हमेशा की है। 1 रन यहां से जरूर कंप्लीट किया जाएगा। सोग जी पालकर इंतजार कर रहे हैं कि 200 रुपए मेरे कब मैं दूं आईवा कैच के लिए, लेकिन यहां पर मौका है, लीजिए आईवा कैच। कोई है क्या? नहीं, कोई नहीं है वहां पर। 6 रन मिलेंगे, ये लंबा छक्का आता हुआ।
चलिए एक गेंद बची है, औपचारिकता बाकी इस मुकाबले के अंदर, और अंपायर ने कहा नो बॉल, इट इज ओवरस्टेपिंग, इट इज नो बॉल। और एक गेंद पर भी 6 आता है, इस गेंद पर भी तो शिशिर थत्ते साहब इनकी तरफ से गणेश पालकर इनके नाम से वो 500 रुपए का इनाम मिल सकता है। गणेश खरात साहब है क्या? एक गेंद बची है, वो कहेंगे अगले मैच में हम आएंगे। फ्री हिट का मौका, यस अंपायर्स। अंपायर ने अपने हेलीकॉप्टर को घुमाया, फ्री हिट का ये मौका जरूर होगा बल्लेबाज के पास। चलिए गेंदबाज तैयार है, 6 के लिए 500 का इनाम है गणेश पालकर इनके नाम से, शिशिर थत्ते साहब इनकी तरफ से। लेकिन यहाँ पर ये डॉट बॉल आएगी और इसी डॉट बॉल के साथ आपको ये मुकाबला समाप्त होता हुआ जरूर नजर आएगा। और यहाँ से मैच को जरूर जीता है बॉलिंग करती हुई टीम ने, लेकिन शिशिर थत्ते साहब इनकी तरफ से मेरी कमेंट्री के लिए 500 रुपए का इनाम वो जरूर मुझे दे रही है। उनका मैं शुक्रगुजार हूं, कला की कदर उन्होंने की है। राजा वजीर ग्रुप आणि दौलत ग्रुप आणि गणेश नाना पालकर यांच्या नावाने शिशिरजी थत्ते साहेब यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे। त्यांचा विशेष